मुंबईसारखाच बारामती पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा रोहित पवारांचा पोलिसांसोबत वाद झाला। यावेळी रोहित पवारांसह 100 वकिलांची फौज होती, कार्यकर्त्यांची गर्दी होती। तर बारामतीमध्ये सुद्धा एफआयआर घेण्यास नकार देण्यात आला। कबुतरांच्या चोरीचा एफआयआर होतो, मग दादांच्या मृत्यूचा का नाही अशी खंत व्यक्त करत रोहित पवारांनी हा सवाल उपस्थित केलाय। अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये एफआयआर दाखल करण्यासाठी मुंबईनंतर रोहित पवार आता बारामती पोलीस ठाण्यामध्ये गेले। रोहित पवारांच्या बरोबर 100 वकिलांची फौज होती, सोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी देखील होती। यावेळी मुंबईसारखा बारामतीमध्ये सुद्धा रोहित पवारांचा पोलिसांसोबत वाद झाला। सीबीआय मध्ये आता आपण बोलतोय, आता आपण बोलत असताना 7,000 पेक्षा जास्त केस प्रलंबित आहेत। 2600 केस 10 वर्षाला प्रलंबित आहेत। दादाला न्याय दिला 10 वर्ष थांबू का? बारामती पोलीस ठाण्याच्या बाहेर यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली। पुण्यातल्या कबुतरांच्या चोरीचा एफआयआर होतो, मग दादांच्या मृत्यूचा का नाही असा सवाल करत रोहित पवारांनी हा प्रश्न उपस्थित केला। बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन दादांच्या विमान अपघात प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित करून रोहित पवारांनी हल्लाबोल केलाय। झारखंडमधील रेडबर्ड कंपनीच्या विमानाचा अपघात झाल्यावर तातडीनं कारवाई झाली, पण दादांच्या मृत्यू प्रकरणात एफआयआर झाली नाही अशी खंत रोहित पवारांनी व्यक्त केली आहे। काल एका पुण्यातल्या ठिकाणी एका गावामध्ये कबूतर चोरीला गेली 160 उरळी कांचनला 160 कबूतर चोरीला गेले, त्याचा एफआयआर झाला आणि दादांच्या बाबतीत एफआयआर होऊ शकत नाही। अरे कसला न्याय? आणि मग हे होता सुद्धा जर एफआयआर होत नसेल तर याच्या मागे काळं बेरं नाही का असा प्रश्न आपला निर्माण होणार नाही का? 2 दिवसापूर्वी झारखंडमध्ये एक ॲम्ब्युलन्सचं विमान असतं ते तिथं पडलं। दुर्दैवाने त्याच्यामध्ये 7 लोकांचा का 6 लोकांचा मृत्यू झाला। त्यांच्या परिवाराबरोबर आम्ही आहोत, आदरांजली आहे। दुसऱ्या दिवशी रेडबर्डवर कारवाई झाली, दुसऱ्या दिवशी रेडबर्डवर एफआयआर झाली। आपल्या अजितदादांच्या बाबतीत आतापर्यंत फक्त ऍक्सिडेंट रिपोर्ट आहे। अजितदादांच्या बाबतीत इथं पोलीस प्रशासनाने आतापर्यंत एफआयआर केली नाही। या बाबतीची आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी खंत आहे। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जय पवार त्यांच्या परीने प्रयत्न करतायत, मात्र माजी उड्डाण मंत्री असून सुद्धा प्रफुल्ल पटेलांची मदत नाही असं म्हणत रोहित पवारांनी त्यांच्यावर टीका केली आहे। ते त्यांच्या लेवलवर लढतायत ना। जयली तिथं इच्छा व्यक्त केली, त्यानंतर सुनेत्रा काकींनी सीबीआय कडे एन्क्वायरी देण्यात यावी असंही तिथं पत्र दिलेलं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं असेल, एकनाथ शिंदे साहेबांचे अनेक मंत्री आणि अनेक नेते हे इन्व्हेस्टिगेशन चांगलं पारदर्शक पद्धतीने झालं पाहिजे असं म्हणतात, पण हे बोलत असताना, मुद्दे मांडत असताना आम्हाला विरोध हा फक्त भाजपचेच काही नेते करतात, त्यांचे ट्रोलर तिथं करतात। दादांची ही जी काय इन्व्हेस्टिगेशन आहे, एफआयआर आहे, ह्या झाल्या नाही पाहिजे, मग ह्याला भाजपच याच्या पाठीमागे का असा प्रश्न साहजिकच निर्माण त्या ठिकाणी होणार। एक तर त्यांच्याकडे एकच खासदार आहे, ते आहेत सुनील तटकरे। त्यानंतर प्रफुल्ल पटेल आहेत। प्रफुल्ल पटेल अतिशय अनुभवी व्यक्तिमत्व आहे। कशामध्ये? एव्हिएशन मध्ये। आम्ही ज्या पद्धतीने इथं लढतोय, डॉक्युमेंट आणतोय, त्यांचे जुने कॉन्टॅक्ट आहेत। त्यांनी आम्हाला जर मदत केली असती तर आम्हाला आवडलं असतं। 4-5 कागद आम्हाला दिली असती, नाही लढा तुम्ही चांगलं करता, पण त्यांच्याकडनं अजूनपर्यंत झालं नाही, उद्या कदाचित होईल। यावेळी पत्रकार परिषदेमधून रोहित पवारांनी अनेक आरोप सुद्धा केले। विमान अपघातात क्रिमिनल अँगल पाहिला जात नाही, त्यामुळे एफआयआर दाखल करण्याची मागणी, मात्र एफआयआर होत नाही। तक्रार खोटी ठरल्यास आम्हाला जेलमध्ये टाका असं रोहित पवार म्हणाले।
एफआयआर दाखल करून घेऊ नये यासाठी पोलिसांवर दबाव आहे असा आरोपही रोहित पवारांनी केला. कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा यामागे हात आहे असं रोहित पवार म्हणतायत. मुंबईमध्ये एफआयआर दाखल करून न घेतल्यामुळे रोहित पवार बारामती पोलीस ठाण्यामध्ये आले होते. मात्र जे मुद्दे मांडण्यात आले त्यावर एफआयआर दाखल करता येणार नाही असं सांगण्यात आलं.